गाईज कशा आहात तुम्ही सर्व? मी खूप जास्त मजेत आहे. तर खूप दिवसानंतर आज मी ब्लॉग करते कारण मी आलेली आहे माझ्या गावी. तसं तर मला येऊन खूप जास्त म्हणजे 2 ते 3 दिवस झालेले आहेत आणि आम्ही घाईघाईमध्ये आलो आहे. त्यामुळे मी गावाला येताना काही शूट वगैरे केलं नाही. पण मी तुम्हाला आज माझं गावचा परिसर दाखवणार आहे. आणि हो, तुम्हाला आता मी जर गावी आले आहे तर गावच्या ठिकाणी कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओज केलेल्या आवडतील हे कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा. तर चला आधी मी तुम्हाला नावचं घर दाखवते. आमचं मोठं असं शेत आहे, पण हे ना फक्त आता नांगरणी करून टाकलेलं आहे कारण जी माती असते ती सुकण्यासाठी. तर जेव्हा पाऊस येईल तेव्हा ह्याच्यामध्ये पेरणी केली जाईल. त्याचबरोबर आमच्याकडे ना कोंबड्यासुद्धा आहेत गावी. आणि हे कोंबड्यांचं घर आहे. माझ्या आजीने कोंबड्या केलेल्या आहेत आणि हे आम्ही मस्त असं आंब्याचं झाडसुद्धा इथे लावलेलं आहे. पण इकडे ना आय थिंक ह्या लिंबाच्या झाडाची सावली ह्याच्यावरती पडते म्हणून ते जास्त जरा वाढत नाही आहे पटापट. पण आहे तेवढी लेंथ खूप जास्त मोठी झालेली आहे. आणि मम्मी इथं माझे कपडे धुते आहे आणि मस्त असं माझं घर बघा असं लांबून दाखवते. जर तुम्हाला माझ्या घराचं होम टूर पाहिजे असेल तर कॉमेंट्समध्ये नक्कीच सांगा, लवकरच होम टूर घेऊन येईल. मी चूलसुद्धा बनवलेली आहे कारण गावी आले आणि चुलीवरचं जेवण नाही खाल्लं असं तर होऊ नाही शकत. त्यामुळे माझ्या आजीने ना उन्हातच इथे चूल मांडलेली आहे. जेव्हा इथे सावली असते तेव्हा आम्ही स्वयंपाक करतो. आणि आता सध्या इथे दूध गरम व्हायला ठेवलेलं आहे. इकडे आहे ना माझ्या काकांची डाळिंबाची बाग आहे आणि सध्या आता इकडे आहे ना डाळिंब तोडायचं सुरू आहे. त्याच्यासाठी हे वाहनसुद्धा आलेलं आहे डाळिंब नेण्यासाठी. असे मोठे कॅरेटसुद्धा आलेले आहेत आणि इकडे थोडेसे कॅरेट उतरवले आहेत. तर डाळिंबाला ना हे असं का झाकतात मला माहीत नाही, पण म्हणजे मला असं आतमधून पण जाऊन दाखवते. थांबा, आतमध्ये तर मी आलेली आहे पण आतमध्ये कोणी आहे की नाही मला माहीत नाही. पण चला आता आपण बघूयात कोणी आहे का आतमध्ये. आलेली आहे आणि ना हे वरतून झाकलेलं आहे ना त्याच्यामुळे मला आतमध्ये यायला भीती वाटत होती. पण मी आली आहे आणि आता मी बघते इकडे कोणी आहे की नाही. मी किती आतमध्ये आले थांबा तुम्हाला दाखवते. हे बघा पूर्ण डाळिंबाच्या झाडांमध्ये मी आलेली आहे. तर थांबा आता मला इथे कोण दिसते का बघते. मी पूर्ण आतमध्ये आली आहे पण मला अजून कोणी दिसतच नाही आहे आतमध्ये. आणि झाडं पण खूप जास्त मोठी आहेत ना त्यामुळे कोणी दिसतच नाही आहे आजूबाजूचं. तरी पण मी शोधते. आवाज फक्त येतोय पण कळत नाही कुठून येतो आवाज. आणि आवाज झाला म्हणजे गाणे वगैरे चालू आहेत, इग्नोर करा कारण आमच्या इकडे गावामध्ये कोणाचं तरी लग्न आहे सो तिकडे गाणं चालू आहे. तर इथे पूर्ण गाण्यांचा आवाज येतो आहे. मी तुम्हाला डाळिंब दाखवते थांबा. मला काय छान छान असे टेक घेता येत नाहीत पण जेवढे टेक घेता येतात तेवढे मी घेते. बहुतेक ह्या बागेचे म्हणजे डाळिंब ना अगोदरच तोडलेले आहेत कारण ह्या बागेमध्ये म्हणजे आमच्या काकांची बाग आहे ना तर इकडे खूप छान छान डाळिंब लागतात. पण मला असं वाटतं की ह्या बागेचे डाळिंब अगोदरच तोडलेले आहेत. तर मी तुम्हाला दुसऱ्या बागेमध्ये जाऊन दाखवेल कधीतरी. तर आता कोणतरी दिसतंय मला, बघू द्या थांबा. एवढे डाळिंब तोडून झाले, तोडण्यासाठी माणसंसुद्धा आलेले आहेत. आता पूर्ण बाग फिरली आहे आणि आता मी रिटर्न चालली आहे घरी कारण इकडे सगळे कामं करतात सो मी उभ्या राहून काय करणार म्हणून मी आता परत घरी चालले. आणि ह्या बागेमध्ये ना इतकं जास्त गवत आहे ना की याच्यामध्ये यायलाच भीती वाटते. काटे तर खूप जास्त आहेत. मी तर खूप काट्यांमधून बाहेर पडले. किती म्हणजे झाडात ना मोठी झालेली आहेत कारण की हे म्हणजे खूप मला तरी म्हणजे माझ्या हिशोबाने जेव्हापासून मी बघते ना तेव्हापासून ही झाडं आहेत. आणि आय थिंक ही झाडं मला वाटतं की 5-7 वर्ष झाले आहेत. त्यामुळे ना ही झाडं मोठी झाली आहेत. पण यांची वेळेवर छाटणी होते तरी पण हे जरा जसं जसं मोठे झालेत पण तरी पण ठीक आहे. आणि इथे आता मोकळा रोड आहे सो मी पटापट इथून घरी जाते, इथून बाहेर निघते. चला, एवढं येत होतं तेवढं मी दाखवलं आहे आणि आता आम्ही चालली आहे माझ्या घरी. आणि मला आहे ना गाव खूप जास्त आवडतं कारण आमच्या गावचं वातावरण ना खूप जास्त छान आहे. तर मी चालली आहे माझ्या घरी. त्याचबरोबर ना आमच्या घराला आत्ताशी फक्त 1 ते 1.5 का आय थिंक 2 वर्ष झालेले आहेत आणि अजून आम्ही घराच्या समोरून अशी झाडं लावलेली नाही आहेत. तर सो आम्हाला झाडं लावायची आहेत पण झाडं लावण्यासाठी आम्हाला ते म्हणजे चारा खांदाव्या लागतील, त्याच्यामध्ये माती भरावी लागेल, त्यानंतर नर्सरीतून झाडं आणून लावावी लागतील. सो आजच आमच्या इकडे JCB ट्रॅक्टर हे सगळं येणार आहे कारण आमचे 1 ते 2 रानंसुद्धा आहेत, ती नीट करायची आहेत. आणि त्याचबरोबर आमच्या घराच्या समोर झाडं लावण्यासाठी चाऱ्या खांदायच्या आहेत. तर त्याचा ब्लॉग पाहिजे असेल तेही कमेंट्समध्ये नक्की सांगा, मी तोही ब्लॉग बनवेल, ते पण खास तुमच्यासाठी.
आणि आमच्या गावाला आहे ना भरपूर सारे फळं आहेत. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तेही मला कमेंट्समध्ये सांगा. मी जेवढी फळं आहेत आमच्या गावी तेवढे सगळे फळं तुम्हाला मी दाखवेन. बरोबर ना, आमच्या हा घराच्या बॅक साईडला तिकडे भरपूर म्हणजे जरासं लांब तिकडे आहे ना नदीसुद्धा आहे. पण नदीला आता सध्या पाणी नाही आहे. मी झूम करून तुम्हाला दाखवते. नदीला आता सध्या पाणी नाही आहे कारण पावसाळ्यात नदीला पाणी येतं. त्याचबरोबर इकडे मस्त असं शेत आहे आमचं. आणि इकडे आम्ही लावणार आहोत केळी. त्यासाठी आम्ही ते हे बनवलेलं आहे. आणि नदीला पाणी येतं पण ते पावसाळ्यात येतं. आणि तेव्हा मी इथे असेल की नाही मला माहीत नाही. जर आम्ही रिटर्न मुंबईला गेलो तर मग मी नाही दाखवू शकत. बट जर मी इथे असेल तर नदीला पाणी आल्यावरसुद्धा तुम्हाला मी नक्कीच दाखवेल. मला तर आहे ना गावाला यायला खूप जास्त आवडतं यार. म्हणजे सगळ्यांचंच असं असतं की गावाला जायचं, गावाला एन्जॉय, सुट्ट्या हे करायच्या. आणि मला तर आत्ताच 10वीची परीक्षा दिल्यामुळं खूप म्हणजे एकतर 2 महिने सुट्ट्या आहेत. सो मी एन्जॉय करायला गावाला आले आहे. त्याचबरोबर माझे मम्मी पप्पा आहेत, माझी आजी आहे, माझे काका काकी, माझ्या सगळ्या बहिणी आहेत. जर त्यांना तुम्हाला बघायचं असेल तर मी त्यांनाही तुम्हाला दाखवेन. त्यांनाही मी तुम्हाला ब्लॉगमध्ये घेऊन दाखवेल. माझी आजी आहे आणि त्याचबरोबर माझा भाऊसुद्धा हॉस्टेलवरून घरी आलेला आहे सुट्ट्यांसाठी. तर तो आता जाईल आय थिंक 2 ते 3 दिवसानंतर. पण मी अजून आहे भरपूर दिवस. जोपर्यंत माझ्या सुट्ट्या संपत नाही तोपर्यंत मी माझा पूर्ण एन्जॉय हा माझ्या गावी करणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमच्याशी मी भेटते. तर तोपर्यंत टाटा.